नमस्कार. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. येणारं हे मराठी नवीन वर्ष सगळ्यांना सुखासमाधानाचं आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आज माझ्याकडे माझी आई आली आहे. वेगळाच आनंद होतो नाही का, जेव्हा आपली आई आपल्या संसारामध्ये येते आणि सुखावते. मला आज एक कवयित्री संजीवनी ह्यांची कविता वाचावीशी वाटते. आज घरास यायची. आज घरास यायची माझी माऊली मायेची, माझ्या संसारावरती तिची दृष्टी फिरायची. माझा जीव आनंदाने आला बाई मोहरून, उत्साहाचे गीत माझ्या मुखी आले ओथंबून. सारे पसारे ठेविले आवरून सावरून, घरकुल ठेवियले नटवून सजवून. माझ्या माहेराची रीत वठवीते राहणीत, माते तुझी शिकवण आहे माझ्या स्मरणात. सानुल्यांना सांगितली वार्ता ती आनंदाची, आज बाळानो आपण आजी आहे भेटायची. तुम्हाला नी मला आता नको काळजी कशाची, माझी मायेची माऊली आहे घरास यायची. झाली यावयाची वेळ पाय घोटाळे दारात, बाळ उभा फाटकाशी दूरवर न्याहाळीत. माझा मलाच देताना धीर काळीज कापते, तोच दुरून टांग्यात माझ्या मायेस देखते. आजी आली आजी आली झाली हुल्लड घरात, हळूवारपणे माय पाय टाकते उमऱ्यात. पडो माझ्या संसारात माझ्या मायेचे पाऊल, माझ्या सुख सर्वस्वाची तिला घेऊ दे चाहूल. आज घरास यायची माझी माऊली मायेची, माझ्या संसारावरती तिची दृष्टी फिरावयाची. खरंच आईचं असणं हे खूप सुखाचं आहे नाही का. सर्वांना आईची माया अशीच भरभरून मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.